जय शिवराय ओंकारेश्वरी भावानं विघ्नेश यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. तर आज तारीख आहे 7 मे. आपण माझ्या गावी, तुम्हाला माझं गाव माहिती आहे, कुंभेगाव मानगावमध्ये. तर का जातो आहे कारण आमच्या गावाला पूजा असते दरवर्षीप्रमाणे, तर ह्यावर्षीसुद्धा आहे. तर उद्या अभिषेक आहे देवांचा आणि परवा पूजा आहे. तर कालकाईच्या मारुतीची पूजा असते. तर त्यासाठी आम्ही सर्व मित्र, मी अशोक आणि एक आमची बहीण, आम्ही 3 जण जात आहे. कारण बाकी सर्वजण गेलेत, आम्ही आता पाठवून जातो आहे. तर आता निघालो आहे 11 वाजलेत. उद्या सकाळी पोचतो. काय व्ह्यूज काढायला रस्त्यामध्ये भेटणार नाही तुम्हाला, कारण सिनेरी दाखवायला नाही भेटणार, कारण रात्रीची वेळ आहे. त्यासाठी सॉरी. आणि सर्वांनी ब्लॉग शेवटपर्यंत पहा, लाईक करा आणि शेअर करा. नक्की ब्लॉग कसा वाटला सर्वांनी. ही आमची गाडी आहे. आता गाडीची पूजा करतो आणि निघतो. ओके. चांगलं. चला विघ्नेश्वर निघायचं का? झाली पूजा बिजा? ओ चलो गाईस, सर्वांना ओंकारेश्वरी गुड मॉर्निंग. तर पोचले गावाला. तर आता सकाळचे 6 वाजलेत. 5 वाजता आलो होतो आणि अंधार होता म्हणून तुम्हाला काय शूट करता भेटलं नाही मला तुम्हाला दाखवायसाठी. तर बघू शकता आमच्या गावाचा परिसर. ह्याला आम्ही टोपीवाला डोंगर बोलतो, कारण तो खूप गोल गोल आहे आणि वर असं टोपीसारखं आहे. त्याला आम्ही टोपीवाला डोंगर बोलतो. त्याच्या खाली गावसुद्धा आहे आणि त्या डोंगराच्या त्या साईडला रायगड आहे. जे सपाट दिसतं ना त्या साईडला पूर्ण रायगड आहे तिकडं. आणि हे मानगावचा परिसर आहे खाली पूर्ण. मानगाव, परत रायगड, परत काय रे आपलं गाव अशोक, खाली आपलं धबधबा उतरते, काय बोलतो आपण त्याला, कडापे वगैरे. हां कडापे ह्या साईडला आहे रे. हां कडापे जे आमचे कालकाई ते इथं आहे कडापे. आणि हे आमच्या मारुतीचं मंदिर आहे आणि खाली कालकाईचं मंदिर आहे. हे मारुतीचं मंदिर आहे. उद्या इथं पूजा आहे, खाली सुद्धा पूजा आहे. आणि आमचं जुनं गाव म्हणजे हे आमचं नवीन गाव आहे. जुनं गाव आमचं पहिले तिथं होतं, जे पीच्या धरणाचे तिथं होतं. आता तिथं धरण होत आहे. बघू शकता तुम्ही. जिथं ते काय रे आपलं अँटिना लागलाय ना त्याच्या खाली होतं ते भोमन आहे आमचं. भोमन आम्ही बोलायचं होतं ना, भोमनाची विहीर होते आणि ते भोमनाचे डोंगर, ते आमचं जुनं गाव होतं. आणि इथं हे आमचं कुंभे गाव आहे. हे ती कुंभेवाडी समोर बघू शकता. ते जे 2 डोंगर आहे त्याच्या खाली कुंभेवाडी. आणि त्याच्या मागे जे आहे ते कडापे, आपलं हे कडापे म्हणतोय, दापसरा, घोल, गारजा आहे. म्हणजे पुणा साईड आहे. आम्हाला इथून जायला कमसे कम 3 व 4 तास लागतात पुण्याला जायला. तर आम्ही चालत सुद्धा जातो पुणे चालत. हां आम्ही अशोकची आत्या आहे, तर आम्ही गणपतीला जात असतो सर्वजण. आणि हे आमचं गाव आहे, बघू शकता. हे आमचं गाव आहे. माझं घर त्या साईडला आहे. हां म्हणजे आम्ही गावाच्या बॅक साईडला उभे आहे. आमचं गाव बघू शकता किती उंचावरती आहे. हे बघू शकता किती खाली बघा. हे मानगाव ह्याच्या खाली आहे. हा जो डोंगर आहे समोरचा मंदिराचा जो पटचा भाग दिसतो तो भोगदा आहे. त्या भोगद्याच्या पलीकडं खाली 4-5 गाव. ते 4-5 गाव झाल्यावर आमचा कुंभेगाव वरती सगळ्यात टॉपवरती आहे आमच्या. हाय गाईस, हे आमच्या गावचे मारुतीचं मंदिर बघू शकता. ही खूप जुनी मूर्ती आहे आमच्या इकडची. तर पहिले जुन्या गावात मंदिर होतं, आता हे नवीन गावात आहे. तर इथं आलं भरपूर वर्ष झाली. आज अभिषेक होता देवांचा. अभिषेक झाला तर आम्ही कालकाईच्या खाली मंदिरचे पाय पडायला जातो. बघू शकता मंदिर किती खूप सुंदर आहे. सगळं सामान ठेवलं. आता सगळे जेवले ते सगळे आजूबाजूला इथं एवढं आहे. इथं आता आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. तर जेवण झालं तर खाली जातो. चल गावचे सीन बघू शकता गाईस. आता आम्ही जातो इथं खाली मंदिर आहे देवीचं. आम्ही माझा मित्र गाडी चालवतो. पार्टी पण येत आहे. किती मस्त व्ह्यूज आहे. आभाळ एवढं छान आलंय. पाऊस तर नाही, पाऊस मुंबईलाच आहे, गावाला एवढा नाहीये. गावाला आहे पण थोडा आहे. तर आता चालू आहे देवीच्या मंदिरात. आता आम्ही जस्ट देवीच्या दर्शनासाठी आलो. हे आमच्या काळकाई देवीचं मंदिर. सर्वजण इथं बसलेत. अशोकचा फ्रेंड आहे तो, यश, भाविन आणि आमचा भोऱ्या. आटकून जरा बोलतो. ते बघा व्ह्यूज. जे मंदिर समोर आहे देवीचं त्याच्या समोरच आम्ही बघू शकता. हे खाली गाव आहेत, चाच, माजूरने. त्याच्यानंतर आमचे कुंभेगाव वरती आहे. बघू तुम्हाला दाखवतो. बघा गाईस, हे खाली गाव आहे मानगाव, निजामपूर या साईडला. आणि त्याच्यावरती आमचे कुंभेगाव आहे. आता ह्याच्यावरती अजून बघू शकता तुम्ही. इथं माजूरने गाव आहे, त्याच्या खाली चाच, असं बोरवाडी, मग निजामपूर, मग मानगाव.
ते एवढं उंचावर आमचं गाव बघू शकता, किती सुंदर व्यवसाय इथं. आणि ह्या डोंगराच्या आतमधनं बोगदा यायला, तेव्हा कुठं आम्ही वरती येतो. हे आमच्या देवीचं मंदिर आहे. आता आम्ही दर्शन करणार आणि परत घरी जाणार. आणि इथं खाली नदी आहे आमची, जी पावसात खूप म्हणजे खूप प्रमाणे जास्त भरून असते पण नदी. हां, आणि जो कुंभेचं वॉटरफॉल आहे ते याच नदीचे पाणी जाते ते खाली पुढं बोगद्याची. ओके, चला भेटतो थोड्या टायमाने. देवीचं दर्शन करतो आणि मग भेटतो तुम्हाला. हे आमच्या कालकादेवीचं मंदिर आहे. तर जरा साफसफाई करतो, कारण आम्ही आता बाहेर होतो आणि सकाळी अभिषेक देवीचा झाला. सगळे ग्रामस्थ वरती मंदिरात मारुतीचे आहे, इथं सगळी पूजा करून वरती गेले. त्यानंतर ते मंदिर चुकून आता ओपन राहिलं बहुतेक. सगळं माकड पोकळ इथं, माकड आणि मांजर, तर त्यांनी सगळं उलटं केलं देवीचं. तेवढं बघू शकता. आता वरती साफ करून इथं आलं पाया पडायला, तर तुम्हाला दर्शन करतो, देवीचं दर्शन करून घ्या. हाय भावांनो, ही आमची कालकाई माता आहे. गाव सुरू व्हायच्या अगोदर देवीचं मंदिर आहे. गावाच्या खाली खूप जुनं असं मंदिर आहे. हे देवीचं खूप जुनं आहे, सांगू नाही शकत मी, खूप जुनं आहे. ही देवीची मूर्ती आहे. सकाळी अभिषेक वगैरे झाला तर उद्या इथं पूजा सुद्धा आहे. तर सगळं माकडाने वांद्राने सगळं इकडं तिकडे केलं होतं. आता मी पाया पडायलो, सगळं साफ केलं. आता देवीचं दर्शन करतो आणि मी जातो घरी. सर्वांनी दर्शन करून घ्या देवीचं. ही सर्वांच्या इच्छा मनोकामना पुऱ्या कर. सर्वांच्या सदैव पाठीशी करा कालकाई माते. आमची देवी आहे, बघू शकता. खूप जुनी मूर्ती आहे, खूप छोटीशी आहे पण खूप जुनी मूर्ती आहे. आणि देवी नवसाला पावणारी आहे. खूप जुनी मूर्ती आहे भावांनो ही. आणि देवी नक्की नवसाला सर्वांच्या पावते. दर्शन सर्वांनी करून घ्या. हे मंदिर आहे देवीचं, जे जुन्या काळात कसं बांधलेलं तसं मंदिर आहे. कलर सुद्धा मस्त केलेला आहे. पोरांनी पताक्या वगैरे लावल्यात मंदिरात. आणि तुम्हाला दाखवतो, जी आमची नदी आहे, ही नदी आहे आमची. नदी 12 नदी असं बोलतो, म्हणजे 12 महिने पाणी असतं. थोडं पाणी खाली आहे, बघून घ्या. हे बघा दाखवतो, आहे थोडं, म्हणजे तिथून झरा वाहत असो. तो जो झरा आहे ना, छोटासा वाहत असो. आणि पावसाळ्यात हितपर्यंत, म्हणजे आता ही दगड आहे ना समोरची, तिथपर्यंत पूर्ण पाणी असतं, पूर्ण. म्हणजे आता मे महिन्याच्या नंतर पाऊस चालू होतो लवकर. आमच्या गावाला लवकर पाऊस चालू होतो, तर पूर्ण पाणी हितपर्यंत असतो. आणि एवढं फोर्समध्ये पाणी असतं ना, का माणूस उभं पण नाही राहू शकत, एवढं फोर्समध्ये. आणि जो कुंभे वॉटरफॉल आहे, ते हेच पाणी खाली जातं आणि खालनं वॉटरफॉल आहे तो खाली पुढे, तिथं वॉटरफॉल. आणि देवीचं मंदिर आहे, मस्त आहे एकदम. सिनरी खूप छान आहे आमच्या गावची. आणि खूप असे लोक खूप येतात आमच्या गावी पावसाळ्यात. देवीचं मंदिर, तर उद्या पूजा आहे, तर उद्या सगळे ग्रामस्थ येतच असणार. गावची मजाच वेगळी आहे. हा बघा कसा रोडवर बसलाय. पाय कुठची आहे पैसा, गाडी किती काय बघा आपणा. गावाला कसे पण राहा, कोण काय बोलत नाही का नाही. गाईच बघू शकता, गावची पोरं खेळत आहे, तर मी पण तिकडेच जात आहे. आणि हे बघा किती मस्त, म्हणजे पूर्ण पाऊस भरलाय. ढग बघू शकता आमच्या, म्हणजे आमचं गाव खूप टोकावर आहे ना, तर असे मस्त व्ह्यू दिसतात. हे बघा, आणि रेनबो पण आलाय. हे बघा दिसत असेल तुम्हाला रेनबो, घराच्या पाठी रेनबो आलाय. हे बघा किती आभाळ आलंय. हा बाय काढलंय त्यांनी, भावींनी मला सांगितलं रेनबो आलाय, ब्लॉग शूट कर. मस्त रेनबो आलाय. पाऊस आता बहुतेक येणंच, कारण खूप आभाळ आलाय, खूप बघू शकता, खूप आभाळ आलाय. आणि गावाच्या इथून एवढं भारी दिसतं ना, जन्नत आहे जन्नत. ओके, बघून घ्या, खूप मस्त व्ह्यूज आहे. हे आमचं गाव आहे. गाईस बघू शकता पाऊस किती भरला आहे. दुपारचे 2 वाजलेत आणि पाऊस बघा किती भरलाय. गरमीच्या दिवशी पाऊस कसा पडतोय. काय आलो, थांबा आलो. हे बघा, हे माझं घर आहे. आपली गाडी तिथं उभी आहे. बाबेची इथं बसलोय. पाऊस बघा किती भरलाय.
असं वाटतं गणपतीला गावाला आलं, असं वाटतं गणपतीला आलो गावाला. आमची हनुमंत पूजा होती, महाकालीची पूजा होती कालकायची, ती सुद्धा झाली आहे. सकाळी झाली पूजा, जेवण वगैरे जातं. संध्याकाळी लेडीजचा कार्यक्रम तसं झाला. आता आम्ही सगळं डान्स केला. बघू शकता सगळ्यांनी मॅचिंग घातलं, व्हाईट कुर्ते सर्वांनी, हिने नाही घातलंय. बघू शकता कालकायची सुद्धा पूजा झाली, मारुती रायांची सुद्धा पूजा झाली. बघू शकता पुढे दाखवलं सगळ्यांना. आम्ही सर्व आता इथं सगळे पोरं आहेत. आता मस्त डान्स केला. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. ओके चला फ्रेंड्स, ही आमच्या मारुती रायाची मूर्ती आहे. काल तुम्हाला दाखवली होती, काल मी व्हिडिओ काढले त्यामध्ये तुम्हाला दाखवली. खाली जे कालकाईची मूर्ती ती सुद्धा मला दाखवली. ते सकाळी पाया पडून मोबाईलला चार्जिंग नव्हती म्हणून व्हिडिओ नाही काढली. मारुती रायांचं दर्शन सर्वांनी करून घ्या. ताच पूजा झालेली आहे, बघू शकता. खूप छान अशी पूजा जरी सकाळी झाली. मला व्हिडिओ काढता नाही भेटले सकाळी, कारण खूप कामामध्ये बिझी तुझं. सत्यनारायणची जी पूजा असते ती सुद्धा झालेली आहे. आणि गणपती बाप्पाची मूर्ती, हा एक मिनटं, ही महादेवाची मूर्ती आणि ही मारुतीची मूर्ती बघून घ्या, दर्शन करून घ्या सर्वांनी. काहीच बघू शकता सगळ्या लेडीजनी सेम साड्या वगैरे घातल्यात. पूजा चालू आहे, 7:30 वाजलेत. ही माझी मम्मी आहे, उभी आहे. महिला अध्यक्ष सुवर्णा अंबिके. महिलांची काय संगीत खुर्ची कार्यक्रम आहे तो आता सुरू होणार आहे. बघू शकता सगळे पोरं गावकरी सगळे उभे आहेत. हाय गाईस, तुम्हाला दाखवलं मंदिर सुद्धा. आणि कालकाईच्या मंदिरात जायला भेटलं नाही, म्हणजे आता उशीर झाला, आता नाही गेलो. सकाळी गेलो तर पायावर पडून आलो. पण ही भावना आहे माझी बहीण. तर मला सकाळी जायला गेलो होतो मी, पण मला व्हिडिओ काढता नाही भेटले, कारण मोबाईल चार्जिंग नव्हती आणि सकाळीचं काम सुद्धा होतं, त्यासाठी नाही जायला भेटलं. ओके, त्यासाठी सॉरी तुम्हाला. का व्हिडिओमध्ये ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघितलं तुम्ही, मी कालकाईचं मंदिर तुम्हाला दाखवलं आहे. आता बघा संगीत खुर्ची चालू आहे, तुम्हाला दाखवतो. गोरे दिसतेस, सगळ्यांनी वाईट घातले मॅची, खूप छान वाटते. सगळे सर्वांनी घातले, सगळ्या पोरांनी व पोरी लेडीजने फक्त पिंक साडी घातली, बाकी सर्वांनी पोरांनी व्हाईटच घातल्या. तुम्हाला दाखवतो बघा संगीत खुर्ची चालू आहे. काही लेडीजच्या संगीत खुर्ची चालू आहेत. प्राईज सुद्धा त्या लोकांना. हळदी कुंकू झाला त्यांचा. आता ही मम्मीच चालली माझी, गजरा घातला. तर सगळ्यांनी मुलांनी बघा सर्वांनी, म्हणजे पुरुषांनी सगळ्यांनी व्हाईट घातले आणि लेडीजने पिंक घातले. असं सर्वांचं नक्की होतं ते ड्रेसिंग करायचं. आता ह्याच्या अगोदर हळदी कुंकू झालं त्यांचं, आता संगीत खुर्ची चालू आहे. बघा कसे पळतायत. मम्मी काय म्हणतात आणि
नाही मम्मी आली, मम्मीला भेटेल खुर्ची. नाही मम्मी आवडत. दोन लेडीज बाट अंबिके बाट झालेले अंबिके मम्मी आवडत झाले. खूप मजा आली या टायमाला. काल गाईस काल आहे ना छावा मूवी लागला होता, म्हणजे रात्री 12 वाजता लावला होता पडद्यावरती, जे प्रोजेक्टरवर लावला होता. आम्ही सर्वांनी बघितला, खूप मजा आली. सगळे पूर्ण गावकरी छावा मूवी बघत होते काल. माई शिर्डीला याची दक्षता घ्यावी कार्यकर्त्याने. कोण चिटिंग करणार नाही, लक्ष द्या. जेवायला बसलो सर्व बरोबर. आहे करा रे. हॅलो जेवण दाखव ना. जेवण दाखव. डाळ भात काही पापड भाजी लोणचं जेव्हा बस जेवायला खूप मस्त जेवण आहे. दोन दिवस खूप मस्त जेवण. ओके चला भेटू बाय बाय. आता सगळ्यांना खायचं तर चिट्टा नावाच्या नावाला कुणाच्या आले तो खायला गेल. ए विजय विजय काढा विजय 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 विजय. तीन काढायचे, अजून दोन काढ. सगळ्यांना भुका लागलाय, स्पॉन्सर शोधताय. नाव टाकतो. हा टाक परत हा परत बाप पण दे. संतोष पण देईल. जात्रा समजला पैसे नाही आम्हाला ना माहिती. उधार घेणे हे करा. मेरा नाम नाही आणायचे. विजय काजू मी घरी चाललो. मी नाही देणार. मी पहिल्याच बोलतोय मी घरी चाललोय. मी नाही देणार. माझंच आहे पण मी देणारच नाही. मला मुंबईला जायचं, आता पैसे नाहीत. मी चाललो. नवीन जरा यंग जनरेशन नाही पण मी नाही देणार. 200 रुपये असतं ना. माझ्याकडे पैसेच नाहीत. मुंबईला जायला पैसे नाहीत ना. आम्ही चाललो घरी. आम्ही एकटे खाऊ 200 रुपयामध्ये. ठीक आहे आपण 5 स्पॉन्सर बघू बस. अरे मालकाचं कार्ड विजय. आता पक्का विजय. नाही अशोक अजून दोन 5 जण 100 नाही. या तिघांनी ना चायनीजचा खर्च करायचा. नाही ना पागल आहे का. तिथं आम्ही मुंबईला जाऊ तेवढ्या पैशात. पागल आहे का चायनीजचा. आणि 2 चिट्टे थंड बस. ठीक आहे. किती जण टोटल. 15-20 जण. काउंट कर. 5 मध्ये करा 100 2 लाडकी 2 एक वडा बने का. 17 जण 34. तुम्ही 150 रुपये 150 रुपये तुम्ही ठिकाणी जायचे बस. बाकी सगळं तू एकच वडा बघ. मेरा नाम नाही नाव नीट काढ. ही जायचं स्वतःच चिट्टी मध्ये समोसा. समोसाचे काउंटर देणार आहे 200 रुपये. जो येईन एकटा दो ना. नको 2 उचल. श्रीराम कळेश्वर भावांना काल रात्रीच गावावरून आलो आणि खूप लेट झाला होता. म्हणजे 11:30-12 झाले होते. म्हणून व्हिडिओ एंड करता नाही भेटली. तर आता करत आहे ना. आता पण खूप झोप येत आहे कारण खूप थकलो होतो कालसुद्धा. ट्रॅव्हलिंग गाडी चालवायचं एवढं लांबनं खूप थकवा येतो. कारण त्याच्या अगोदर मॅचला गेलो होतो आणि उशिरा निघालो. 5-6 वाजता काहीतरी निघालो. त्या कारणानं खूप थकलो होतो. तुम्हाला मॅच व्हिडिओ दाखवलेच होता आम्ही किती मस्ती करतो गावाला, किती एन्जॉय केलं. खूप असं एन्जॉय केलं. 2-3 दिवस पूजा होती. खूप एन्जॉय केलं. खूप मजा आली. सर्व मुलांनी लेडीजनी सेम ड्रेस सेम सगळं केल्याबद्दल खूप अशी एन्जॉय आली. त्याच्या अगोदरसुद्धा मी गेलो होतो गावाला 2 दिवसासाठी. पण मला काय कारणास्तव मुंबईला यायचं होतं. आलो होतो. नंतर परत मी गावाला गेलो आणि आता तर गणपतीला जाणार आहे गावाला. कारण माझ्या घरी गणपती असतो आणि त्या टायमाला सुद्धा तुम्हाला मी दाखवान. अजून तो खूप लांब आहे. त्यासाठी 3 महिने अजून. आणि असं वाटतं तरी कधी गणपती लवकर येतं आणि कधी गावी जातो आहे. कारण गावाला खूप मजा येते गणपतीला असे तर मुंबईपेक्षा तर. आणि खूप म्हणजे खूप एन्जॉय केलेला आहे मला.
सांगू नाही शकत मी, तुम्ही बघितलंच आहे. आणि काही क्लिप्स नाही काढता भेटले कारण काम होतं थोडं म्हणून नाही करता भेटलं. गावाला गेलं का एक पूजा होती तिथं जावं लागतं आम्हाला सर्वांना मुलांना, कारण पप्पासुद्धा नाही आले त्या टाईमला गावाला, तर मला जायला लागलं. तर असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे नवीन असतील चॅनल ते नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल. ओके, व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा. ओके, आणि ह्या टायमाला ना गाईस आमच्या ग्रामस्थांनी ज्या दिवशी अभिषेक होता देवांचा त्या दिवशी छावा मूवी लावला होता आणि खूप पाऊससुद्धा होता कारण मुंबईलासुद्धा पाऊस होता आणि गावालासुद्धा पाऊस होता. त्या कारणाला मला शूट करता नाही भेटलं, त्यासाठी सॉरी. खूप मस्त मूवी आहे, सर्वांनी नक्की पहा. महाराजांच्या वर आहे ती मूवी, सर्वांनी नक्की पहा. जसं महाराजांचे काय हाल झाले त्या मूवीमध्ये नक्की सर्वांनी पहा. आणि ओके, नवीन चॅनल असेल नक्की सबस्क्राईब करा, नक्की लाईक करा, सर्वांना शेअर करा. ओके, चला बाय बाय, टाटा. इथंच व्हिडिओ एंड करते, टाटा.